गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना की बघा आता बहीण भावाच्या नात्याचा हा दिवस आलेला आहे। बहीण भावाच्या नात्यामध्ये हे गोडवा आहे ना, तो गोडवा म्हणजे रक्षाबंधनचा दिवस। आणि हा रक्षाबंधन आहे ना बघा श्रावणामध्ये येतो आणि या श्रावणामध्ये ही सुंदरता आहे ना, बहीण भावाच्या नात्याला गोडवा निर्माण करत असते। पण हा गोडवा निर्माण कधी होतो बरं? जेव्हा मनुष्य आहे ना लहान होऊन जीवन जगतो। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये खरा गोडवा आहे ना ते लहान होणं आहे। जेव्हा मनुष्य जीवनामध्ये लहान होतो ना तेव्हा त्याला जीवनातील सगळं तर सुंदरता निर्माण होत असते। बघा एकदा समुद्रानं झऱ्याला हिणावून विचारलं की झरा बनून किती दिवस राहणार आहेस बरं? तुला समुद्र नाही बनायचं का? त्यावर झऱ्यानं काय उत्तर दिलं बरं? शांत राहून उत्तर दिलं, मोठा होऊन खारं बनण्यापेक्षा लहान होऊन गोड बनणं अधिक चांगलं आहे। कारण का बरं? कारण मी जेव्हा गोड असतो ना तेव्हा माझ्या या पाण्यानं लाखो लोकांची तहान भागली जाते। आणि तू खारड आहेस, तुझा काय फायदा आहे बरं? मला लोकांचे आशीर्वाद मिळतात, तुला मिळतात का बरं? म्हणून बघा एवढं सुंदर आयुष्य आहे ना ते आपलंसुद्धा होऊ शकतं। पण आपल्यामध्ये हा मीपणा आहे ना, आपण मोठेपणामध्ये मिरवतो, आपण दुसऱ्याला दाखवून देतो की माझ्यासारखा कोणीच नाही। पण हा अहंकार कशासाठी आला आहे? तुझ्याकडे जागा आहे, पैसा आहे, गाडी आहे, हे कधीपर्यंत आहे बरं? या शरीरामध्ये भगवंत आहे तोपर्यंतच आहे ना। ही तुझी लक्ष्मी आहे ना, ही लक्ष्मी जेव्हा हा भगवंत या देहातून निघून जाईल तेव्हा लक्ष्मी असूनसुद्धा तिचा काही उपयोग आहे का बरं? काहीच नाही। म्हणून भगवंताचा विसर तू पडून देऊ नकोस। कारण प्रत्येक बहीण भावाने एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण महाभारताचा जेव्हा विचार करतो ना, महाभारतामध्ये आपण श्रीकृष्ण आणि द्रौपदीचं ते रक्षाबंधन पाहतो। तेव्हापासूनच रक्षाबंधन खरा सुरू झाला ना। जेव्हा महाभारताच्या काळामधील बघा ते इंद्रप्रस्थ येथे एक यज्ञ चालू होता आणि ज्यामध्ये अनेक राजे आणि योद्धे जमलेले होते। आणि त्या यज्ञामध्ये शिशुपाळ नावाच्या राजानं श्रीकृष्णांचा अपमान केला। बघा ही सगळी गोष्ट तुम्हाला माहीत आहे, पण हे सांगणं सुद्धा अपरिहार्य आहे। जेव्हा त्या शिशुपाळ नावाच्या राजानं श्रीकृष्णांचा जेव्हा अपमान केला होता ना तेव्हा श्रीकृष्णांनी आपल्या सुदर्शन चक्रानं त्या शिशुपाळाचा वध केला होता। आणि शिशुपाळाचा वध करून परत असताना श्रीकृष्णांच्या बोटाला ते सुदर्शन चक्र लागून ते कापलं होतं आणि त्याच्यापासून त्या बोटातून रक्तस्राव चालू होता। एवढं बोट कापलं होतं की ते पाहवत सुद्धा नव्हतं। तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा एक तुकडा फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला ना, आणि त्यावेळी श्रीकृष्णानं द्रौपदीला वचन दिलं की कधीही संकटास तू असशील ना तर मी तुझं नक्कीच रक्षण करेल। याच वचनाची आठवण ठेवून आपल्याला द्रौपदीच्या त्या चिरहरणाच्या प्रसंगी होते
जेव्हा श्रीकृष्णानं बघा तिचं वस्त्र वाढवत तिची आबरू वाचवली ना, म्हणून या प्रसंगावरून काय बोध घेता येतो बरं? देवाला तुम्ही थोडा जरी दिला ना, देवाची तुम्ही थोडी जरी सेवा केली ना, तर देव तुम्हाला भरभरून देतो. ते कधीच संपत नाही. पण आपण मात्र भगवंताची सेवा करतो का बरं? कधीच करत नाही. कारण हे रक्षासूत्र आहे. हे बघा, हे राखी आहे ना, हे राखी जणू काही ती अमृतच आहे ना, जणू काही तो असा ऊर्जेचा स्रोत आहे. तो कधीच कमी पडत नाही. म्हणून प्रत्येक भावानं, प्रत्येक बहिणीनं आपल्यामध्ये जर कटुता असेल ना, तर ती कटुता मिटवून या रक्षाबंधनाला एकत्र यावं. एखादी बहीण रुसलेली असेल, सर्व रुसवे फुगवे बाजूला ठेवून या प्रेरणादायी सणाचं सहभाग घ्यावा, अतूट बंधनामध्ये निर्माण व्हावं. बघा, असुरांचा राजा बळी सगळ्यांना माहीत असेल. आणि हा बळी आहे ना, फार दानशूर आणि पराक्रमी होता. त्यानं पृथ्वीवर आपलं साम्राज्य स्थापन केलं होतं. आणि आता तो स्वर्गावर ताबा मिळवण्याच्या तयारीमध्ये होता. बघा, या कथा आहेत ना, या सांगण्यामागचं कारण काय आहे बरं? ते कारण एकच आहे की आपल्यामधील असलेली कटुता निर्माण झालेली दरी, या भावा बहिणीचं तुटलेलं नातं, या क्षणिक सुखासाठी घेतलेल्या काही गोष्टी, या सर्वातून आपली नाती गोड व्हावी, हा एकच या निरूपणामागे उद्देश आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये किती जरी वाद झाले, किती जरी मोठे भयानक प्रसंग आले ना, तर आपली नाती कधीच तोडू नका. कारण ही नाती आहेत ना, नात्यांशिवाय जीवनामध्ये मजा नाही. ज्यांना नातंच नाही ना, त्यांना विचारा की नात्यांचं काय असतं ते. म्हणून बघा, ते स्वर्गावर ताबा मिळवण्याच्या तयारीत होता. आणि हे कळाल्यावर इंद्रदेव घाबरले आणि त्यांनी भगवान विष्णूंच्या शरणागती पत्करली. तेव्हा इंद्रांच्या विनंतीनुसार भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला आणि राजा बळीच्या दरबारामध्ये भिक्षा मागण्यासाठी पोचले. बघा, वामन म्हणजे एक बटू ब्राह्मण. त्यांनी राजा बलीकडे फक्त 3 पावले जमीन मागितली होती. बघा, हे निरूपणाचं सार आहे ना, प्रत्येक भावा बहिणीने ऐकावं. त्यावेळी बघा, पहिल्या पावलामध्ये पृथ्वी मागितली, दुसऱ्या पावलामध्ये स्वर्ग व्यापला आणि तिसऱ्या पावलामध्ये पाऊल टाकण्यासाठी जागा उरली नव्हती. राजा बलीला समजलं की हे कोणी साधे ब्राह्मण दिसत नाही, तर साक्षात भगवान विष्णू आहेत. त्यानं आपलं डोकं त्यांच्या पुढे झुकवलं आणि त्यांना 3रं पाऊल आपल्या शिरावर ठेवायला सांगितलं. भगवान विष्णूंनी बघा तसंच केलं. त्यावेळी त्यानं आपलं सगळं साम्राज्य गमावलेलं होतं, तरीही त्याची भक्ती पाहून, बघा त्यावेळची भक्ती होती ना. बघा, तुम्ही जर रावणाचा जर विचार केला ना, तर रावणसुद्धा साधा होता का? त्यावेळेला शंकराचा सर्वात मोठा भक्त होता, पण तरीसुद्धा अहंकारामुळेच हारला ना. तसा तो बलीसुद्धा होता, एवढा मोठा भक्त होता की त्याची भक्ती पाहून विष्णूंनी त्याला एक वर मागायला सांगितला. आणि राजा बळीनं प्रार्थना केली की आपण सदैव माझ्यासोबत राहा. त्यामुळं भगवान विष्णू पाताळात त्याच्यासोबत राहू लागले. हे कळाल्यावर लक्ष्मी माता चिंतेमध्ये पडल्या आणि नारद मुनींनी त्यांना एक उपाय सुचवला. तुम्ही एका सामान्य स्त्रीच्या वेशामध्ये राजा बलीकडे जा आणि त्यांच्या हातावर रक्षासूत्र बांधा. तो तुम्हाला बहीण मानेल आणि तुम्हाला काहीही मागायला लावेल. तेव्हा लक्ष्मी देवीनं सेम तसंच केलं. रक्षासूत्र बांधल्यावर राजा बळीनं विचारलं, तुम्हाला काय हवं आहे? लक्ष्मीनं उत्तर दिलं, माझे पती विष्णू मला परत हवे. राजा बळीनं आपलं वचन पाळत त्यांना परत पाठवलं. त्यावेळी भगवान विष्णूंनी सांगितलं की दरवर्षी श्रावण महिन्यात मी तुझ्या पाताळ लोकामध्ये येईल आणि काही काळ राहील. म्हणून ज्याला बहीण आहे, ज्या स्त्रीला भाऊ आहे ना, त्यानं हे नातं जपलंच पाहिजे.
नाहीतर काही क्षणिक सुखासाठी, जागा जमीन पैशासाठी आपण हे नाती मोडीत काढलेली आहेत। पण जेव्हा मोठी संकट येतात ना, तेव्हा भावाची आठवण आल्याशिवाय राहत नाही, बहिणीची आठवण आल्याशिवाय राहत नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्यामध्ये कितीही मोठा प्रसंग आला तरीही आपल्या नात्याला कधीच विसरू नका। आपलं हे नातं आहे ना, कारण असं म्हणतात ना, आईच्या मृत्यूनंतर खरी दुसरी आई बनते ना, तिचं नाव बहीण आहे। आणि बाबांच्या मृत्यूनंतर खरा दुसरा बाबा बनतो, त्याचं नाव भाऊ आहे। म्हणून हे बहीण भावाचं नातं आहे ते जगामध्ये श्रेष्ठ आहे। म्हणून प्रत्येक बहिणीनं एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा गौरी गणपतीचा सण येतो तेव्हा घरामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी होतात, घरामध्ये सुंदरता निर्माण होत असते। तेव्हा प्रत्येक बहिणीला भावाची आठवण येते की माझा भाऊ मला गौरी गणपतीला घ्यायला येणार आहे। पण जर अशी बहीण जर भावाशी नातं व्यवस्थित नसेल तर त्या जीवनाला काही अर्थ आहे का बरं? कधीतरी तुम्ही विचार करा, जेव्हा आपला भाऊ आपल्या घरी येतो ना, तेव्हा तो आनंद अवर्णनीय असतो। कारण ती बहीण आहे ना, प्रत्येक शेजारणीला सांगत असते की आज माझा भाऊ येणार आहे। पण आपण मात्र या सर्व परंपरा विसरून गेलेलो आहोत का गेलेलो आहोत बरं? या लोभापायी, या पैशापायी एक दिवस असा येईल ना, मृत्यूची वेळ येईल, मग तो पैसा तुम्ही घेऊन जाणार आहात का बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना, प्रत्येक बहिणीनं करायला हवा। बघा, बहीणच चुकते असं नाही, भाऊसुद्धा चुकलेला असतो। पण कधीतरी बघा, या भावाच्या या हिश्श्यामुळं, बहिणीच्या हिश्श्यामुळं ही नाती पूर्णपणे पाघळलेली आहेत। आणि ही नाती नव्यानं तेज निर्माण करण्यासाठी आपण कधीतरी कमीपणा घ्यायला शिका। नात्यामध्ये जो कमीपणा घेतो ना, ते नातं किती सुंदर होतं। आणि ही सुंदरता आहे ना, हे आज रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला करायची आहे। प्रत्येक बहिणीने एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण हा रक्षाबंधन आहे, आपण भावाच्या घरी जायचं आहे तर त्याला मजा आहे ना। म्हणून आपल्यामध्ये कितीतरी कटुता असेल, कितीतरी वाद झाले असतील ना, सर्व विसरून जा, सर्व गोष्टी नदीमध्ये टाकून द्या आणि आपण भावाला राखी बांधायला जा। जेव्हा रक्षाबंधन येतो, प्रत्येक भाव आपली वाट पाहत असतो। आणि जर प्रेम असेल ना, तर भाऊ आपल्याला घ्यायला सुद्धा येतो। म्हणून आपलं हे रक्षाबंधनचं नातं आहे, हे राखी आहे ना, रोज या भावाला आठवण करून देत असते की माझ्या बहिणीचा आशीर्वाद आयुष्यात मला कधीच काही कमी पडू देणार नाही। प्रत्येक स्त्रीने एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यामध्ये सर्वात मोठा आधार आहे ना, तो आपला भाऊ असतो। बघा, आपल्या पतीसोबत आपलं कधी भांडण झालं ना, तर कधी कधी आपण भावाची धमकी देतो, मी माझ्या भावाला नाव सांगेल। बघा, पण जर आपल्या भावाशी नातं व्यवस्थित नसेल तर अशी आपण धमकी देऊ शकतो का बरं? म्हणजे जेव्हा आपले बाबा गेल्यानंतर सर्वात मोठा आधार जर कोणी असेल ना, तर तो आपला भाऊच असतो। म्हणून प्रत्येक बहिणीनं कधीच भावाशी भांडू नका, पैशापायी तर अजिबात नका। जर त्याने स्वखुशीने जर दिले ना, तर नक्कीच घेत जा। आणि भावांना सुद्धा सांगणं आहे की आपल्या बहिणीला जेव्हा तुम्ही कधी पाहायला जाता ना, तेव्हा रिकाम्या हाताने कधीच जाऊ नका। कारण बहिणीला दिल्यानं आहे ना, रंकाचा राजा मनुष्य होऊ शकतो। कारण बहिणीचा आशीर्वाद कधी वाया जात नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा जेव्हा बहीण भावाच्या नात्याची गोड गोष्ट सांगितली जाते ना, तेव्हा मनुष्याचं मन हळवं होतं, मनुष्याचं मन निर्मळ होऊन जातं। म्हणून ज्यांना बहीण नाही ना, त्यांना विचारा बहीण काय असते, ज्यांना भाऊ नाही त्यांना विचारा भाऊ काय असतो। कधी कधी अशी लोक असतात ना, बघा, हे बहिणीचं नातं तयार करतात, जरी सक्की नसली ना ती मानलेली असते,
पण सख्यापेक्षा सुद्धा अवघड असते. सख्यापेक्षा सुद्धा ती वजनदार असते. कारण का बरं? कारण तिला भाऊ नाही, ते नातं तिला कळालेलं असतं. आणि आपल्याला भाऊ असून जर आपल्या भावाशी आपलं पटत नसेल ना, तर आपण कमीपणा घ्यायला शिका. जर तुमच्यामध्ये नम्रपणा असेल ना, तर देवसुद्धा भेटेल आणि आपला भाऊसुद्धा भेटला जाईल. प्रत्येक बहिणीला सांगणं आहे, जेव्हा आपल्यासोबत खंबीरपणे आपला भाऊ उभा असतो ना, तेव्हा आपल्याकडं वाईट नजरेने पाहण्याची दुसऱ्याची हिंमतसुद्धा होत नाही. म्हणून आपल्या भावावर प्रेम करा, सर्व परिवारावर प्रेम करा. कारण तुमच्याच हातामध्ये आहे ना हे नातं टिकवणं. कधी कधी आता ही बहीण बोलेल का तुम्ही भावाचीच बाजू घेता बरं? पण भावाचं सुद्धा कर्तव्य आहे की बहिणीला सुंदररित्या प्रेम देणं. कारण का बरं? कारण जेव्हा बहीण घरातून लग्न करून जाते ना, तिचं लग्न होतं, तेव्हा काही भाऊसुद्धा असे आहेत की वर्षानुवर्ष तिच्याकडे पाहायलासुद्धा जात नाही. पण हे अशी चुकी करू नका. जर अशी तुम्ही चुकी करत असाल ना, तर खूप वाईट आहे. म्हणून या निरूपणामध्ये सांगणं आहे की खरी भक्ती आहे ना, खरी भक्ती ही सुद्धा असते की आपल्या माणसांना आपलं करून घेणं, आपल्या माणसांमध्ये प्रेम करवं, प्रेम निर्माण करणं. पण हे जर आपल्यामध्ये होत नसेल तर भक्ती करून सुद्धा फायदा नाही. म्हणून आपली बहीण आहे ना, ती आपली आईच आहे. तिला आईसारखं बघा आणि तिच्यावर भरपूर प्रेम करा. कारण तिचा आशीर्वाद आहे ना, तिने जर प्रेमाने जर मनापासून आशीर्वाद दिला ना, तर तुमच्याकडे पाहिजे नाही ते तुम्हाला मिळेल. म्हणून बहिणीला आयुष्यामध्ये कधी विसरू नका. तिचे जास्तीत जास्त आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा. कारण तुमच्या नशिबात बहीण आहे ना. एखाद्याला विचारा, त्याच्या नशिबामध्ये बहीण नसेल तर काय अवस्था होते. जेव्हा रक्षाबंधन येतं ना, तेव्हा बहिणीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. जेव्हा भाऊबीज येते तेव्हा भावाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तुमच्या तर आयुष्यात सर्व काही आहे. तुम्हाला भाऊ आहे, बहीण आहे, आई बाबा आहेत, सर्व काही व्यवस्थित आहे. तरी तुम्ही या नात्यांपासून का भरकटलेले आहात बरं? एवढे वर्ष तुम्ही भरपूर दुःख भोगलं असेल, एवढे वर्ष तुम्ही भरपूर दुरावा निर्माण केलेला असेल. पण आता वेळ आलेली आहे या सर्व निराशेमधून बाहेर टाकण्याचं, या सर्व दुःख बाहेर फेकण्याचं. आपल्या भावाला या रक्षाबंधनाच्या दिवशी राखी घेऊन जा आणि घट्ट मिठी मारा आणि त्याला क्षमा करा. तुमची चुकी असेल तर तुम्ही क्षमा मागा. पण हे नातं आहे ना, ते दुरावू देऊन नका. कारण दुरावलेलं नातं जेव्हा लोकांना कळतं ना, तर त्याचा फायदाच घेत असतात. जेव्हा एखाद्या बघा आपली शेजारी नसेल, जेव्हा तिला माहीत झालेलं असतं की या बाईचं आणि भावाचं पटत नाही, या भावा बहिणीचं पटत नाही, तर ती आद्रा आपल्याला विचारायला येते की तू रक्षाबंधनला जात नाही का बरं? तुझ्या भाऊबीजेच्या दिवशी तुझा भाऊ का आला नाही बरं? कारण का बरं? कारण ती आपल्याला टोमणे मारत असते. म्हणून आपल्या भावाशी कधीच कटुता निर्माण करू नका. कारण जरी आपला भाऊ श्रीमंत नसला ना, तरी त्याचे पाय आपल्या दरवाजामध्ये लागणं म्हणजे ऊर भरून आल्यासारखं होतं. जेव्हा बहीण भावाच्या घरी येते ना, त्याच्या घरामध्ये आनंद निर्माण झालेला असतो. म्हणजे काय बरं? म्हणजे आपण त्यांच्या घरी एकमेकांच्या राहायला जातो का बरं? नाही ना, थोड्या वेळेसाठी येतो. पण घराचं वातावरण बघा किती आनंदित होतं. म्हणून प्रत्येक बहीण भावामध्ये दुरावा जरी असेल ना, सर्व काही विसरून जा. कारण या दुराव्यामध्ये जर कमीपणा आपण घेतली ना, तर आयुष्यामध्ये आनंद होऊ. या आनंदी राहण्याचं एक अतूट नातं म्हणजे बहीण भाऊ आहे. बहीण भावामध्ये जर गोडवा असेल ना, तर कितीही संकट जरी आली, किती जरी दुःख जरी आलं ना, तरी घाबरण्याची काहीच गरज नाही. कारण हे अतूट नातं हे प्रेमाचं नातं आहे. किती जरी बलाढ्य मोठं संकट आलं तरीसुद्धा ते पळून गेल्याशिवाय राहत नाही.
म्हणून आता हा रक्षाबंधनचा दिवस आहे ना, तुमच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण करा. बघा, समर्थ विचारांमध्ये राहा. 2 वेळची उपासना करा. कपाळाला लाल गंध लावा, लाल टिळा लावा. तुमच्या जीवनामध्ये भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.